आज आपली सकाळ थोडीशी वेगळी होती. मस्तपैकी मांजर खेळायला तिचं नाव आदिरा ठेवलेलं आहे. पलीकडं पिंकी बघू लागली ती. पिंकीला ते आवडलं नाही, तिला वाटलं मला पण खेळावं. मग तिनं घेतलं ते वहीचं पान स्वतःच्या हातामध्ये आणि ती खेळू लागली. आता आदिराला बघून बरं वाटेना, म्हणजेच त्या मांजरीला की माझं पान घेतलं. आता हे रोजचा ह्यांचा खेळ आहे, पण आम्ही एवढं लक्ष देत नाही. मी वाटते मला की बाबा हे मांजर आहे, त्या पोपटाला करीन का काही. तसे हे दोघंही आपल्याकडे रेस्क्यू व्हायले. तर मांजरं ज्यावेळेस लहान लहान पिल्ले आणले होते त्या टायमाला वाचतील का नाही, पण दोन्हीही वाचले. एक पळेल दिला, एक आपल्याकडे आहे. राग आला आदिराला, त्याला वाटलं आपली डिरिंग काय जमना गेली. मग तिकडं पिंकी बघायली की आलाय का गेलाय. पुन्हा राग पुन्हा अंगावर तशाच फास्टमध्ये गेला. तर वाटलं ते भिईल पिंकी, पण पिंकी कुठे भिणारी. तेवढ्या डिरिंग त्याच्या अंगावर आली अलीकडं. पिंकी आणि दुसरी एक पोपट आले होते. दुसरा पोपट गेला उडून, अजून पिंकी आपल्याकडंच आहे. टी व्ही लवकरच उडून जाईल, चांगले वगैरे पण काढले. निसर्गामध्ये ह्यांना ज्यावेळेस सोडतो त्याला वाईट वाटतंय, कारण की रोज आपल्या घरी असं काहीतरी बघायला वाटतं. आम्ही सगळेजण जेवण करू लागलो, त्या टायमाला बघितलं हे काय आनंद भेटायला लागला. सगळे लेकरं कोमल आम्ही हसत हसत हे बघू लागलो. ह्यांचे जे खेळायचं आहे ते खरंच मनाला लागायसारखं होतं. भारी वाटलं. राग मांजर गेली घरात, पुन्हा वापस आली आणि पुन्हा तेवढ्या डेअरिंगनं पुढे गेली. पण तेवढ्या डेअरिंगनं पिंकीनं त्याला हाकलून लावलं. खेळ ह्या दोघाचा रोजचा आहे. खरंच घरातलं एकदम आनंदमय वातावरण झालेलं आहे. आपण कुणासाठी काही करायचं असतो ते आपल्याला 100% परत भेटते. ह्यांचा जो आनंद आहे ते बघून आपल्या घरामध्ये जो आनंद कायम असते ते खरंच वेगळा आहे. शक्यतो कोणत्याही पक्षी प्राण्याला पिंजऱ्यात ठेवू नका, मोकळं राहू द्या, त्याला जगू द्या. काय असलं नवजून त्याच्यामध्ये कळवत राहील.